रामराय विचार करतात, अरे या सुग्रीवाची सगळी भिस्त हनुमंतावरच दिसतीये. त्याच्या मते एवढ्या कोट्यावधी वानरांमध्ये माझ्या सीतेचा शोध लावू शकेल असा हाच एक आहे, असं याचं म्हणणं आहे. आणि खरं म्हणायचं तर माझी मनोदेवता सुद्धा मला हीच ग्वाही देत आहे, हा हनुमानच माझ्या सीतेला शोधून काढेल. तेव्हा खूण म्हणून माझी अंगठी यालाच द्यायला हवी. रामरायांची मनोदेवता काय सांगतेय? हनुमानच सीता शोध करेल. आता रामरायांची मनोदेवता कोण आहे, तिचं नाव सांगा. तर सीतामाईंच्या हृदयात राम असतील तर रामांच्या हृदयात कोण आहे? जगदंबा सीता माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. तम समीक्ष महातेजा व्यवसायोत्तरम हरिम. हरी म्हणजे वानर. कृतार्थ इव संहृष्टः प्रहृष्टेन्द्रियमानसः ददौ तस्य ततः प्रीतः स्वनामाङ्कोपशोभितम् अंगुलीयम् अभिज्ञानं राजपुत्र्याः परन्तपः. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अभिज्ञानम ओळख म्हणून, खूण म्हणून, आयडेंटिटी म्हणून हा रामदूतच आहे. कशावरून? हा रावणदूत पण असू शकतो ना. हा रामदूतच कशावरून? म्हणून हनुमंतरायांना सीतामाईंनी लग्नाच्या वेळेला रामरायांच्या बोटामध्ये जी सुवर्ण अंगठी घातली होती तीच अंगठी काढून हनुमंतांना दिली, ओळख म्हणून. हनुमान निघतात. सर्व वानर 1 महिन्यात परत येतात. सगळे म्हणतात दक्षिणेकडे गेलेल्या वानर चमूपैकी हनुमान जो वानर आहे ना, तोच सीतामाईंचा शोध लावेल असं आम्हाला वाटतं. बघा, सगळ्या वानरांना पण तेच वाटतंय. मध्ये अनेक घटना घडतात आणि 1 महिना संपून गेल्यानंतर सुद्धा यांना दक्षिण समुद्रापर्यंत पोहोचता येत नाही. तेव्हा स्वयंप्रभा नावाची साध्वी या सर्व वानरांना सहाय्य करते आणि एका क्षणामध्ये ही सर्व वानरांना दक्षिण समुद्रावर आणून सोडते. सर्वत्र जल्लोष होतो, आनंदी आनंद माजतो आणि वानर नृत्य करायला लागतात. पण वानरांचा आनंद काही क्षणातच लोपला. 1 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. काकाबद्दल पुतण्याला कायम शंकाच असते, खरं की खोटं? काकाच्या जवळ जायला पुतण्या कायम काकू करतो, बरोबर ना? अंगद म्हणतो या काकावर माझा विश्वास नाही, बोका येतो. अंगद म्हणतोय बरं, आत्ताच्या राजकारणाशी त्याचा संबंध. काका नाही, बोका आहे, त्याच्यावर माझा विश्वास नाही. मी काही आता किष्किंधेत परत जात नाही. हनुमंतांनी समजावलं. जटायूचा थोरला भाऊ संपाती जेव्हा वानर इतका मोठा समुद्र पाहून हतोत्साहित झाले आणि हतोत्साहित झाल्यानंतर रडायला लागले आणि म्हणायला लागले आम्ही आता प्रायोपवेशन करणार आणि प्राण सोडणार. त्यावेळेला संपाती म्हणतो जसं वानर मरेल तसं मी खाईन, कारण त्याला ताजं मांस चालत नाही, तो गिधाड आहे. ज्यांना ताजं चालत नाही त्यांना काय म्हणायचं? मी बघितलं पण नाही आणि ऐकलं पण नाही. फ्रीज मध्ये ठेवलेलं 4-4 दिवस पडून आहे. 4 दिवसांनंतर जी काही अद्भुत टेस्ट येते त्याला वास, हे ओरडायला लागतं. सर्व वानर भयभीत होतात. त्यांच्या बोलण्यातून जटायूचा संदर्भ बाहेर येतो. जटायूचं नाव ऐकून संपाती अनुकूल होतो. वानरांना म्हणतो मी तुम्हाला मारणार नाही. जटायूचं काय झालं मला सांगा. माझा तो लहानपणात असणारा धाकटा भाऊ जो मेले में बिछुड गया, हो ना, आणि
त्या भावाची कथा सांगितली. आम्ही रामकार्य करण्यासाठी इथपर्यंत आलो आहोत हे सांगितलं. त्याला अतोनात आनंद झाला. त्यानं दक्षिण दिशेकडे पाहिलं आणि दक्षिण दिशेला 100 योजन समुद्राच्या पलीकडं असणाऱ्या लंका द्वीपावर असणाऱ्या त्रिकुट पर्वतावर असणाऱ्या लंका नगरीच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या प्रमदावनामध्ये असणाऱ्या अशोक वाटिकेमध्ये असणाऱ्या एका अशोक वृक्षाच्या खाली एक साध्वी बसलेली आहे. हीच कदाचित सीता असू शकते असं त्यांनी सांगितलं. वानरांना उत्साह आला. हा उडून गेला. तो म्हणाला माझं कार्य संपन्न झालं. निशाकर ऋषींच्या आशीर्वादामुळं मला नवीन पंख फुटले. मी रामकार्य केल्यामुळं आता मी जातो म्हणून तो निघून जातो. वानर उत्साहित होतात आणि पुन्हा हतोत्साहित होतात. बिचाऱ्यांचा आनंद लोपला. इतका मोठा समुद्र पार करायचा कसा? तरी पण ज्या टीमचा नेता असतो ना, कॅप्टन, त्याला पुढे यावं लागतं. बरोबर आहे? तो कोण आहे? तो आहे युवराज, नवनियुक्त युवराज, वालीचा पुत्र अंगद. अंगद म्हणतो अरे असे हताश होऊ नका रे. चला बोला, कोण एका झेपेमध्ये पलीकडे जाऊ शकतो? 100 योजनाचा हा समुद्र आहे, कोण जाईल? गज म्हणतो 10 योजन, गवाक्ष 20, शरभ म्हणतो 30, ऋषभ म्हणतो 40, गंधमादन 50 म्हणतो, मैंद नावाचं वानर 60 म्हणतं, द्विविध 70 म्हणतं, सुषेण 80, म्हातारा असून 80 म्हणतोय. हो काय तयारीचा आहे, तारेचा बाप. म्हातारा असून म्हणतो 80. आता पुढं कोणीच बोले ना. म्हटल्यानंतर जांबवान काका उभे राहतात. 90, नॉट मोर दॅन दॅट. अरे मी तरुण असताना भगवान त्रिविक्रमांचं दर्शन घेतलं. वामन अवतारातले जांबवान, आणि 3 वेळा प्रदक्षिणा त्यांना घातली मी. पण ते सगळं बळ गेलं 90 पर्यंत. आता कोणीच बोले ना. अंगद म्हणाला 100. अंगद 100 म्हणाला. जांबवान हळूच म्हणतात परतीचं काय? घरी सांगितलं कथेला जाते किंवा जातो, जाऊन येते तरी म्हणावं का जाणारच? 7व्या दिवशीच तोंड दाखवणार कथा संपल्यानंतर? जांबवान म्हणतात परतीचं काय? आय एम डाऊटफुल. देन यू मस्ट बी अ फूल. अरे काय त्या पाण्यात पडणार आहेस काय? अरे तू आमचा युवराज, तुला धोक्यात टाकणं आम्हाला शोभत नाही. आणि हे सगळं चाललेलं असताना या चर्चेमध्ये हनुमान कुठंच नाहीत, शून्यामध्ये दृष्टी लावून बसलेले. आणि अशा वेळेला एकदम जांबवान हनुमंतांकडे वळतात आणि म्हणतात हनुमान अरे काय झालं तुला? ज्या वेळेला समोर येऊन उड्डाण करायची वेळ आली त्यावेळेला असा शून्यामध्ये दृष्टी ठेवून बसलेला आहेस, हे तुला शोभत नाही. हनुमान अरे तुझं सामर्थ्य काय सांगावं? वीर वानर लोकस्य सर्वशास्त्र विदांवर तूष्णीमेकांतमाश्रित्य हनुमान किम न जल्पसी. अरे बोलायची वेळ आल्यानंतर बोलायला हवं आणि गप्प बसायची वेळ आल्यानंतर गप्प बसावं. बोल, चल, उड्डाण करतोस का? हनुमान शांत आहे. हनुमान हरिराजस्य सुग्रीवस्य समोह्यसी राम लक्ष्मणयोश्चापि तेजसा च बलेन च. अरे काय झालंय तुला? अरे राम काय, लक्ष्मण काय, सुग्रीव काय, यांच्या एवढं तुझं सामर्थ्य असताना असा हताश का झालायस? चल उठ, कामाला लाग. उत्तिष्ठत जागृत प्राप्य वराम निबोधत. श्रुती मातेनं जे सांगितलं ते जांबवान सांगतायत. अरे अरिष्ट नेमीचा पुत्र वैनतेय गरुड, याचा जेवढा वेग तेवढा तुझा वेग आहे रे. वायूचा जेवढा वेग तेवढा तुझा वेग. असं असताना हा 100 योजन समुद्र तुझ्या पुढे काहीच नाही. असं असताना का शून्यामध्ये दृष्टी लावून बसलाय? हनुमान चल उठ आणि कामाला लाग. राम कार्य करण्यासाठी तुझा जन्म आहे. बलम बुद्धिश्च तेजश्च सत्पंच हरिपुंगव विशिष्टम सर्वभूतेषु किमात्मानं न सज्जसे. महारुद्र हनुमान की जय. का
स्वतःला सज्ज करत नाहीस हनुमान. आणि जांबवान काकांनी श्री हनुमंतांच्या जन्माची कथा सांगितली. जांबवंतांनी श्री हनुमंतांच्या जन्माची अद्भुत कथा सांगितली. हनुमान, अरे तुझ्याकडे काय सामर्थ्य आहे तुला माहीत नाही, ऐक माझ्याकडून. पूर्वी पुंजिकस्थला नावाची एक अप्सरा होती. मध्येच हवा पालट म्हणून पर्वतावरती उतरली. कलियुग सुरू झाल्यानंतर अंदाजे 1500 वर्ष दिव्य लोकातून ऋषी मुनी अप्सरा यक्ष किन्नर येत असत. 1000-1500 वर्षापर्यंत. पण कलीचा प्रभाव जसा वाढत गेला आणि पृथ्वीची शुद्धता कमी कमी होत गेली, पावित्र्य कमी कमी होत गेलं, त्या प्रमाणामध्ये दिव्य वस्तू आणि दिव्य व्यक्ती यांचा लोप व्हायला लागला. आणि आता फक्त तुमच्या आणि आमच्यावर कृपा व्हावी म्हणून भगवंताच्या आज्ञेनं ब्राह्म मुहूर्तावर काही काळ ऋषी मुनी आणि देवता वायुमंडलात विचरण करतात. पृथ्वीवर उतरत तर नाहीतच, दर्शन पण देत नाहीत, वायुमंडलात विचरण करतात. म्हणून त्या काळी उठून जपध्यान पूजा करा, पूजा नाही पण जपध्यान करावं, मानस पूजा करावी. पहाटे 2:45-3 पासून सूर्योदयापर्यंतचा वेळ त्या काळामध्ये. पण हा तर त्रेतायुगातील काळ आहे, 24व्या चतुर्युगातील त्रेतायुग आहे. ही पुंजकस्थला आहे. स्वर्गातील अप्सरा ही आली, पर्वतावरती उतरली. कामरूपिणी होती, हवं ते रूप घेऊ शकत होती. आणि तिला एक साधू डोळे मिटून ध्यान करताना दिसला. तिनं कपाळाला हात मारला आणि म्हणाले, हात तेरे के, अरे स्वर्गातून आम्ही इतक्या परमसुंदरी असणाऱ्या ह्याचं भाग्य पण नाही आमचं दर्शन व्हावं, हे रूप पाहायला मिळावं. समोर भाग्यानं दरवाजा उघडलेला असताना आत पाऊल न टाकणाऱ्याला दुर्भाग्यशालीच म्हणावं लागेल. असा हाय, काय करावं कळेना. तो डोळे मिटून आहे आणि ही पुन्हा बागडते इकडं तिकडं, इकडं तिकडं बागडून पुन्हा येते, तरी सुद्धा हा डोळे मिटूनच आहे. असं असल्यामुळं तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडतो, माकडच आहे कुठलं हे. आणि ते शब्द तिने म्हणायला आणि त्या साधूने डोळे उघडायला गाठ पडली. त्याच्या कानावर शब्द पडले, वानरच आहे हा. साधू म्हणाला, अगं तुला वानर विशेष प्रिय दिसतात. हो बाई, तुला वानरीचं रूप प्राप्त होईल, जा. आणि ती घाबरली आणि म्हणाली, ऋषीवर मला असा शाप देऊ नका. ऋषी म्हणाले, आमचं वचन असत्य होत नाही, हा शाप समजू नकोस, हे फार मोठं वरदान आहे. कारण तू अशा एका दिव्य बालकाला जन्म देणार आहेस जो पुढं भगवंताचं दिव्य कार्य करणार आहे. कालांतरानं ती स्वर्गातून परत आली. कालांतरानं ही वानरेंद्र कुंजराची कन्या म्हणून जन्माला येते. वानरराज केसरी यांच्याशी हिचा विवाह होतो. तिला या ऋषींनी एक उशाप पण दिलेला आहे. ते म्हणतात, तू वानरी होशील खरी, पण कधी कधी तुला जर वाटलं तर तू तुझं जुनं रूप काही वेळासाठी घेऊ शकतेस. तुला बागडावं असं वाटलं कुठं, आणि एक दिवस तिला तसं वाटलं, आपण बागडूया, वनविहार करूया. म्हणून ती वनविहार करण्यासाठी आपल्या जुन्या पुंजिकस्थला हे रूप धारण करून फिरायला लागते वनावरती. कृष्णवर्ण नावाचा पर्वत आहे दक्षिणेमधला, इकडे हिंडायला लागते. आणि अशी ही विचरण करत असताना एकदम तिच्या अंगावरची वस्त्र वायू उडवतो. आणि वायू वस्त्र उडवतो आणि तिला काहीतरी विचित्र वाटतं, कोणीतरी परपुरुषाने मला स्पर्श केला असं तिला वाटतं. म्हणून ती म्हणते, ए काय चाललंय हे, मी पतिव्रता आहे, माझ्याशी कोण असं दुष्ट कर्म करतंय. तिला व्यक्ती कोणी दिसत नाही, पण एक दिव्य आवाज ऐकू येतो आणि तो आवाज तिला सांगतो, अंजने घाबरू नकोस, मी साक्षात वायुदेव आहे आणि मी मनानं तुझ्याशी गमन केलेलं आहे आणि दिव्य गर्भ स्थापन केलेलं आहे.
त्यामुळं तुझ्या पातिव्रत्यामध्ये काहीही दोष निर्माण झालेला नाही. हा दिव्य गर्भ पुढे जाऊन अत्यंत बलवान असं वानर रूप प्रकट करेल आणि फार मोठं भगवत कार्य याच्या हातून होणार आहे. तू दुःखी होऊ नकोस असं म्हणतो आणि वायुदेव निघून जातो. आणि ही अंजना तिचा पती केसरी याच्यापाशी येते आणि काय घडलं ते त्याला सांगते. केसरीलाही आनंद होतो, कारण वायूंचा प्रसाद प्राप्त आहे आणि चैत्र महिना लागतो. शुक्ल पक्ष प्रारंभ झाला. आता हे शिवतेज पण आहे, लक्षात घ्या. कारण भगवान शिवांच्या, आता श्रावण महिना आहे, शिवांचं स्मरण व्हायला हवं. भगवान शिवांच्या अष्टमूर्तीपैकी चतुर्थ मूर्ती उग्र नावाची जी आहे ती वायुप्रधान आहे. शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव या अष्टमूर्ती आहेत भगवान शिवांच्या. त्याच्यातील चतुर्थ मूर्ती जी उग्र नावाची आहे, ही उग्र मूर्ती वायुतत्व प्रधान मूर्ती आहे. आणि या वायुतत्व प्रधान मूर्तीनं मानसिक स्तरावरती गर्भधान केलंय. त्याचं प्रत्यक्ष फळ म्हणजे त्या अंजनेला दिव्य पुत्र होणार आहे. कुठल्या दिव्य विद्या आमच्या लोकांकडे पूर्वी होत्या बघा. हे तर महाभारतात पण भरपूर स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पाहिलं तर आपल्याला टीव्ही आणि त्यातल्या सिरियल्स पाहायच्या आहेत, तर काय करणार. म्हणून आम्ही म्हणतो सिरियल पाहू नका, सी द रियल. डोंट सी सिरियल, सी द रियल. चैत्र महिना सुरू झाला. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, एक एक तिथी पुढे जातीये. आणि अंजनेच्या देहामध्ये इतका विलक्षण एक सुगंध निर्माण झाला. दिव्य भाव जागृत झाले. सदैव विष्णूंचं स्मरण व्हायला लागलं. धनुष्यधारी भगवंताचं स्मरण व्हायला लागलं. हृदयामध्ये आल्हाद आहे. आणि असं करता करता चतुर्दशी आली. आज द्वादशी आहे ना, आलीच पौर्णिमा जवळ, पण श्रावणातली. चतुर्दशीची रात्र कशी बशी तिनं निद्रा घेतली आणि पौर्णिमेच्या पहाटे सूर्योदयाच्या वेळेला एका दिव्य बालकाला तिनं जन्म दिला. त्या बालकाचं भविष्यामध्ये नाव झालेलं आहे हनुमान महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.